आणि आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मुंबईतील महायुतीच्या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे मुंबईचे नेते हे वर्षावर दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम, त्याचप्रमाणे मंत्री आशिष शेलार हे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे। दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतो। आज त्यांच्या नावावर चर्चा होऊ शकते, तर मुंबईतील उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, मुंबईतील महायुतीच्या जागांचा तिढा आज या बैठकीनंतर सुटू शकतो का? नक्कीच आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक होते, कारण की 4 लोकसभेच्या काल बैठका पडल्या, तर आज 2 लोकसभेच्या बैठका पार पडतात। यामध्ये दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतली खरं तर बैठक पार पडते। मात्र उत्तर मुंबई म्हणजे आहे तो तिढा कायम असल्याचं सध्या तरी दिसून येते, कारण की ज्या पद्धतीने मागाठाणे मतदारसंघ आहे, या मागाठाणे मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचा मालकीला म्हणून समजला जातो। त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, ते देखील मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणच्या जागा देखील आहेत त्या सोडण्यासाठी तयार नाही, तर भाजपकडून देखील त्या ठिकाणी 2 ते 3 जागा सोडण्यात याव्या ही प्रामुख्याने मागणी आहे, ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं कुठली जागा सोडली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे दहिसर नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।